सध्या पालकांना मुलांशी संवाद साधायला वेळ नाहीये आणि मम्मी पप्पांकडे वेळ नाही म्हणून मुलांच्या हातात सदानकदा मोबाईल दिसतो। मात्र त्या मोबाईलवर मुलं नेमकं काय पाहतात याकडे जर आईवडिलांनी वेळीच लक्ष दिलं नाही तर किती मोठं विपरीत घडू शकतं हे नागपूरमधल्या या घटनेने अधोरेखित केलंय। पाहूया आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांचा प्रत्येक पालकांनी लक्षपूर्वक पाहावा असा हा रिपोर्ट। नागपुरातल्या बेलतरोडी परिसरात राहणारा मनोज नेहमीप्रमाणे मंगळवारीही शाळेत जातो म्हणून निघाला। मात्र शाळा सुटल्यानंतर तो घरी परतलाच नाही। घाबरलेल्या आईवडिलांनी बेलतरोडी पोलीस ठाणं गाठलं। 14 वर्षांचा विद्यार्थी बेपत्ता झाल्यानं पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला। मात्र मध्यरात्री 2च्या सुमारास मनोज घरी परतला। मात्र मनोज एवढा वेळ कुठे होता, त्याच्यासोबत नेमकं काय झालं होतं? शाळेत जात असताना 3 जणांनी गाडीत ओढून माझं अपहरण केल्याची कहाणी मनोजने घरच्यांना सांगितली। अपहरणकर्ते जेवणासाठी एका धाब्यावर बसले असताना त्यांची नजर चुकून माझी सुटका करून घेतल्याचंही मनोजने सांगितलं। आपल्या लेकराने अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केल्याने आईवडिलांच्या एका डोळ्यामध्ये समाधान होतं तर दुसऱ्या डोळ्यामध्ये लेकराचं कौतुक देखील। मात्र थांबा, ही कहाणी मनोजने सांगितलेली होती, मात्र प्रत्यक्षात काही वेगळंच घडलं होतं। पोलिसांनी मनोजचा शोध घेताना त्याच्या शाळेच्या वाटेवरचे सीसीटीव्ही तपासले होते। मनोजनं मेट्रो स्टेशन बाहेर सायकल लावल्याचं सीसीटीव्हीत चित्रित झालं होतं। मनोजचं अपहरण झालंच नव्हतं, तर अजनी रेल्वे स्टेशनवरून तो नर्मदापुरम इथं गेला होता। आई वडील दोघेही कामाला जात असल्यामुळे मनोज रिकाम्या वेळेत मोबाईलवर चकवा नावाची वेब सिरीज पाहायचा। ती सिरीज पाहिल्यानंतर त्याला एका काल्पनिक बाबाला भेटायची इच्छा झाली आणि त्या बाबाला भेटण्यासाठी तो नर्मदापुरम इथं गेला। मात्र तिथं तसा कोणताच बाबा न भेटल्यामुळे त्यानं पुन्हा घरचा रस्ता धरला। जेव्हा तो मुलगा पुन्हा सायंकाळी घरी आला तर त्याची विचारपूस केली असता त्या मुलाने असं सांगितलं की त्याला काही असा भास होतोय, आभास होतोय। त्या आभासापोटी तो अजनी रेल्वे स्टेशनवरून तो मुलगा या ठिकाणावरून नर्मदा घाट या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी थांबल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी रात्री तो 1:30 वाजता पुन्हा आला। या प्रकारातून आमच्या मुलांनी सांगितलेल्या हकीकतवरून असं समजतं की ह्या मुलाला एक प्रकारचा भास होतो। तो अशा काही प्रकारच्या सिरीज पण बघतो की ज्याच्यामुळे त्याला तो एक आभास चालू आहे। तर त्याबाबतची आम्ही सत्यता पडतात आहोत आणि त्याबाबतचा अधिक तपास आम्ही त्यामध्ये करत आहोत। पोलिसांनी मनोजला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यानं सगळं काही खरं सांगितलं। वेब सिरीजमधल्या काल्पनिक बाबानं मनोजवर एवढी मोहिनी घातली होती की घरच्यांना अंधारात ठेवून त्यानं थेट नर्मदापुरम गाठलं। जे मनोजसोबत घडलं ते मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट पाहणाऱ्या कोणत्याही मुलामुलीसोबत घडू शकतं। मुलांशी आपण संवाद साधा, आपला कुठेतरी संवाद हा कमी पडतोय। या संवादापोटीच मुले आपली अबोल होत आहे। तर पालकांच्या आत्तापर्यंतचं आमच्या असं लक्षात आलेलं आहे की मुलं मोबाईलच्या ओढीपोटी, वेब सिरीजच्या ओढीपोटी हे अशा प्रकारचे प्रकार करतात। हे प्रकार होऊ नये करता पालकांना एक संदेश असेल की पालकांनी आपल्या मिळालेल्या वेळेत संवाद साधून मुलांशी फ्रेंडली वातावरणामधून त्यांच्या काही गोष्टी असेल ते जाणून घेणं गरजेचं आहे। एआयच्या युगात मुलामुलींना मोबाईलपासून दूर ठेवणं अशक्य आहे। मात्र आपली मुलं मोबाईलचा कसा वापर करतायत, त्यावर कोणता कंटेंट पाहतायत यावर पालकांची नजर असलीच पाहिजे। नाहीतर जी चूक मनोजकडून घडली ती उद्या कोणत्याही मुलाकडून घडू शकते आणि या चुकीसाठी मनोज नाही तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे पालक जास्त जबाबदार आहेत। तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।